नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणेशोत्सव 2025 तिसरा दिवस. माझा बाप्पा माझ्या घरीमध्ये आपले स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. आज मी तुम्हाला सांगणार आहे बाप्पाला लाल फुलं आणि दुर्वा अर्पण करण्यामागचं रहस्य. बाप्पाला विशेषतः लाल रंगाची फुलं प्रिय आहेत. लाल रंग म्हणजे शक्ती, आनंद आणि मंगल कार्याचं प्रतीक. म्हणून लाल फुलं अर्पण केली की घरात उत्साह, सुख, समृद्धी येते आणि संकटही दूर होतात. आता बोलूया दुर्वाबद्दल. एकदा राक्षसाशी लढताना गणपती बाप्पांचं शरीर गरम झालं होतं. तेव्हा ऋषींनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केली आणि त्यांचं तापलेलं शरीर शांत झालं. गणपती बाप्पा खुश झाले आणि म्हणाले, जो मला दुर्वा अर्पण करेल त्यांचं आयुष्य मंगलमय होईल. तसं बघायला गेलं तर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा दुर्वा थंड आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली असते. त्यामुळे आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. म्हणूनच आपण आजही गणपतीला लाल फुलं आणि दुर्वा अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. जाणून घेऊया गणपती बाप्पांच्या बाबतीतलीच आणखी एक खास गोष्ट. त्यासाठी चॅनलला नक्की जोडून राहा.